तर मंडळी, आपण अजून पण मोगराळे इथंच आहे आणि या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात तुमचा हा मराठी व्लॉगर ओमी तुमचं स्वागत करतो। तर मंडळी, मला इथं समजलं की इथं मोगराळीच्या पुढे गेल्यावर घाट सुरू होतो। हा एक भयंकर घाट म्हणायला लागेल, त्या गिर गार्डन घाटपेक्षाही भयंकर। आज सुरू केला की 4 दिवसांखाली पोचतं म्हणतात। तर हा बघा तो घाट, आणि इथं वर बघायला गेलं तर आपल्याला बरेचसे असे चढ उताराचे डोंगर दिसतील आणि हे जवळपास 200-300 एकरात पसरले असतील बघा। तर बघा मंडळी, किती खतरनाक अशा दऱ्या आहेत त्या इथं, खोल आहे ते। मला वाटते 100 फूट खाली असलेल्या दोऱ्या या मोकळा रान एरिया आहे, रानमाळच म्हणायला लागल। डोंगर वगैरे आहे ते, पण इलाका बघा कसा आहे। इकडे गाड्या आणि घाट चालूच आहे अजून। आपण इथनं आता जाणार आहे बारामतीला। बघू आता बारामतीत आपण काय काय शूट करतोय, कसं करतोय ते तुम्हाला समजेल। आता घाट आताच आपण आहे आणि घाटातूनच आपण खाली जाण्याचा प्रयत्न करणार आहे। तर इथं आपल्याला पाहायला मिळतंय की कितीतरी मोठे मोठे वाहनं आणि ट्रक आहेत, जे की खूपच हळूहळू वर चढण्याचा प्रयत्न करतात। आणि आपल्याला इंस्टाग्रामवर पण असं बघायला मिळतं की बऱ्याच ठिकाणी मागच्या टायराखाली बऱ्याच गाड्या येतात, तरी पण हे ट्रक ड्रायव्हर थांबत नाहीत किंवा त्यांना बघण्याचाही प्रयत्न करत नाहीत। तर त्याचं कारण म्हणायला गेलं तर इथं गिअर बदलणं किंवा स्पीड कमी करणं, जास्त करणं खूप अवघड राहतं। यामुळं एखादी छोटी दुर्घटना आहे ती मोठ्या दुर्घटनेचं बी रूपांतर घेऊ शकते। त्यामुळं इथं ट्रकवाले थांबत नाहीत असं आपल्याला समजतं बघा। आता बघा, बारामती इथून राहिले जवळपास 6 किलोमीटर आणि ऊन बी भयंकर लागत होतं। तुम्हाला माहीतच असेल किती वेळा आपण थांबलो इथपर्यंत येतोपर्यंत। तर म्हणलं एक जालिम उपाय करावा यावर। तर जालिम उपाय म्हटलं तर आपला पारंपरिक उसाचा रस, आलं, लिंबू, मीठ हो दे चर्चा। आणि हो, खरंच हा उसाचा रस पिल्यावर एकदमच भारी वाटायला लागलं बघा।